त्या औरंगजेबाने तख्त सोडलं, सिंहासन सोडलं, चौतारा सोडला, पायऱ्यांनी खाली आला, पश्चिम दिशेला तोंड केलं, गुडघ्यावरती खाली बसला, नमाजाच्या रोखा चालू केल्या, अल्लाला धन्यवाद म्हणायला लागला की या संभाजी राजाला 9 वर्षांनी का होईना मला पकडून दिलं त्याबद्दल धन्यवाद. संभाजी महाराज कवी कलशांना म्हणायला लागले, कवी कलश समोर जे दृश्य दिसतंय या दृश्यावरती तुम्हाला काय काव्य सुचतंय का? त्या कवी कलशांनी संभाजींच्या शरीराकडे बघता बघता एक कविता रचायला चालू केली. यावन रावण की सभा शंभू वंद्यो बजरंग लहू लसत सिंदूर समखेले रंग देख तुम्हारी रवि छवि खद्यो तो बदरंग देख तुम्हारा तेज तखत तेज तावरंग. ही कविता या राजदरबारात कवी कलशांनी संभाजीराजांसाठी बनली. औरंगजेबाची नमाज झाली, तख्तावरती सिंहासनावरती बसला आणि सिंहासनावरती बसल्या बसल्या त्या लेखनिकाला विसरायला लागला, लेखनिक हा कवी कलश काय बोलला? रावणाच्या सभेमध्ये हनुमानाला बांधून ठेवले, रणांगण खेळलेला रक्तपंबाळ झालेला माझा राजा सिंदूर थापलेल्या हनुमानासारखा दिसतोय. सूर्यासमोर हा काजवाही लुप्त झालाय. हिंदुस्थानचा बादशाह म्हणून घेणारा हा औरंग्या स्वतःचं सिंहासन त्यागून माझ्या राजाच्या पायात झुकायला आलाय असं म्हणल्याच्या नंतर त्या औरंगजेबाला अतिराग आला आणि अतिराग आल्याच्या नंतर त्यांनी एक आदेश काढला, या कवी कलशाची जीभ कापा. असा आदेश काढल्याच्या नंतर 4 लोक आले, कवी कलशाची जीभ या ठिकाणी कापली. धर्मवीर गडाचा प्रवास इथे थांबत नाही. पूर्ण कथा लवकरच. तोपर्यंत कोकण गंध फिल्म्सला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कॅमेऱ्यातून अलगद तुमच्या हृदयापर्यंत.